Hello all, welcome to my YouTube channel. Today we are going to solve exercise question of 12th Maharashtra Board. तर आपला पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग, हे MCQ आहे. MCQ मध्ये पहिला क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग फिनोमेना प्रूव्स दॅट द लाईट इज ट्रान्सव्हर्स वेव्ह. आपल्याला अगोदर ट्रान्सव्हर्स वेव्ह काय आहे हे माहित पाहिजे. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये दोन टाईपचे व्हायब्रेशन असतात, एक व्हर्टिकल व्हायब्रेशन आणि एक हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन. व्हर्टिकल असे वरती व्हायब्रेशन आहे ना, हॉरिझॉन्टल असे दोन्ही टाईपचे व्हायब्रेशन असतात, एक व्हर्टिकल आणि दुसरा व्हायब्रेशन इन हॉरिझॉन्टल. असे दोन टाईपचे व्हायब्रेशन असतात. इकडे पण व्हायब्रेट होतं पार्टिकल आणि इकडे पण व्हायब्रेट होतं, तर त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर हे कोणत्या फिनोमेनाने प्रूव्ह होतं बघू. रिफ्लेक्शन मध्ये ट्रान्सव्हर्स वेव्हचा विषय नाही आहे. रिफ्लेक्शन हा ऑप्शन नाही, कारण रिफ्लेक्शन मध्ये रे येणार आणि रे जाणार. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि मध्ये असो नॉर्मल. इन्सिडेंट अँगल इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा रिफ्लेक्शन झाला. तर इथे रे घेतला आपण याला वेव्ह कन्सिडर केलं नाही, तर हे आन्सर नाही. इंटरफरन्स मध्ये पण तुम्ही स्टडी केला असेल, S1 आणि S2 असे दोन स्लिट असतात, S1 आणि S2. या स्लिट्स मधनं ज्यावेळेस डायग्राम तुम्ही तयार केले असेल, असं वेव्ह समोर गेली असं आपण बघितलं होतं आणि इथे पॅटर्न तयार होतो. तर वेव्ह आहे तिथे लाईट, पण ट्रान्सव्हर्स आहे की नाही हे प्रूव्ह नाही होत, कारण साऊंडचं सुद्धा इंटरफरन्स तयार होत असतो. तर वेव्ह या ठिकाणी आपण लाईटला वेव्ह कन्सिडर केलंय, पण वेव्ह ती ट्रान्सव्हर्स आहे की लॉंगिट्युडनल हे कन्फर्म सांगता येत नाही, म्हणून मग इंटरफरन्स पण आन्सर नाही. डिफ्रॅक्शन सेम इंटरफरन्स सारखं, एक सिंगल स्लिट होती थोडीशी मोठी त्यापेक्षा, आणि मग इथे डिफ्रॅक्शन वेव्हचं बेंडिंग झालं होतं. या स्लिट मध्ये इथं वेव्ह बेंड होतो आणि शॅडो रिजन मध्ये इंटर करतो. इथे शॅडो तयार झाला पाहिजे होता ह्या रिजन मध्ये, पण तिथे लाईट तयार होते. तर हे डिफ्रॅक्शन आहे. तर डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण वेव्ह कन्सिडर केलं, पण ती वेव्ह ट्रान्सव्हर्स आहे की लॉंगिट्युडनल आहे हे सांगता येत नाही. फक्त पोलरायझेशन हा एक ऑप्शन असा आहे जो करेक्ट आहे. पोलरायझेशन मध्ये काय होतं, अनपोलराइज लाईट पोलरायझर मधून पास होईल, त्यानंतर पोलरायझर जी ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसचे व्हायब्रेशन पास होतात, बाकी व्हायब्रेशन रेस्ट्रिक्ट होतात. तर इथे ही जी लाईट असते पोलराइज्ड लाईट असते, प्लेन पोलराइज्ड लाईट. तर इथे एका टाईपचे व्हायब्रेशन ब्लॉक झाले आणि एका टाईपचे व्हायब्रेशन पास झाले. तर हे फक्त ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, हे क्लिअर होतं फक्त पोलरायझेशनला. ठीक आहे, काय डाऊट तर. तर पोलरायझेशन मध्ये दोन व्हायब्रेशन असणार, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. तर त्यातलं एक व्हायब्रेशन ब्लॉक होईल, जे पण पोलरायझरची ऍक्सिस असेल. ऍक्सिस जर हॉरिझॉन्टल ठेवला तर हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन पास होईल, ऍक्सिस जर व्हर्टिकल ठेवला तर व्हर्टिकल व्हायब्रेशन पास होणार. तर पोलरायझेशन कळतं की लाईट ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन, विच प्रॉपर्टी ऑफ लाईट डज नॉट चेंज वेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर. ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळेस कोणती गोष्ट अशी आहे जी बदलत नाही. वेलोसिटी बदलते का नाही, वेव्हलेंथ बदलते का, अँप्लिट्यूड किंवा फ्रिक्वेन्सी. वेलोसिटी म्हणजे काय, लाईटची स्पीड. ज्यावेळेस लाईट चालली एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये, सपोज लाईट चालली आहे रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियम मध्ये, वरती घेतली मी रेअरर मीडियम, सपोज एअर आहे, एअर ही रेअरर मीडियम आहे, आणि खाली समजा वॉटर घेतलं. ज्यावेळेस लाईट रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाणार आहे, हे डेन्सर वॉटर, तर त्यावेळेस ती बेंड होते नॉर्मल कडे. हा आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. तर इथे एअरचे पार्टिकल दूर दूर असणार आणि वॉटरचे पार्टिकल्स जवळ जवळ असणार. तर वॉटरचे पार्टिकल्स जे जवळ असल्यामुळं लाईटला ट्रॅव्हल व्हायला थोडा अडथळा येईल, तर त्याची स्पीड थोडीशी कमी होईल. तर इथली जी स्पीड आहे V1 आणि इथली V2, तर V1 जी जास्त राहील V2 पेक्षा. स्पीड ऑफ लाईट इन एअर आपण C समजत असतो, कुठे कुठे C सापडेल किंवा V. तर पहिल्या मीडियम मधली स्पीड V आहे, दुसऱ्या मीडियम मध्ये 2 आहे, V2. V1 आणि V2, पहिल्या मीडियमची V1, दुसऱ्या मीडियमची V2. तर इथे रेअरर मीडियम मध्ये पार्टिकल्स दूर दूर असल्यामुळे स्पीड जास्त असते, इथे पार्टिकल जवळ जवळ असल्यामुळे डेन्सर म्हणतो आपण त्याला, तर इथे स्पीड कमी होते. तर इथं चेंज होत नाही असं विचारलंय, मग हा ऑप्शन नाही. दुसरा आहे वेव्हलेंथ. वेव्हलेंथ जी आहे एअर मध्ये पार्टिकल्स दूर असल्यामुळे वेव्हलेंथ जास्त आहे. इथे मग त्याची स्पीड डिक्रीज होते, म्हणजे काय होतं, त्याच टाइम मध्ये तो थोडासा कमी अंतर कव्हर करतो. इथे बघा याचं अंतर जास्त कव्हर झालंय, तो इथे थोडासा अंतर
कव्हर कमी करतो, कारण स्पीड कमी झाली तर ते डिस्टन्स आहे तेवढा नाही कव्हर करणार, तो त्यापेक्षा कमी कव्हर करणार. तर वेवलेंथ सुद्धा छोटी झाली आहे, तर वेवलेंथ सुद्धा ऑप्शन नाही. अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड म्हणजे ही हाईट जी असते ती अँप्लिट्यूड असते. तर अँप्लिट्यूडचा जर विचार केला तर इंटेन्सिटीच्या प्रोपोर्शनल असतं अँप्लिट्यूड, इंटेन्सिटीच्या स्क्वेअरच्या. ही समजा अँप्लिट्यूड आहे, हा क्वेश्चन येईल पुढे तेव्हा बघू आपण. तर अँप्लिट्यूड सुद्धा इथे डिक्रीज होते, कारण त्याचे पार्टिकलचे व्हायब्रेशन रेस्ट्रिक्ट होतं, तर अँप्लिट्यूड सुद्धा चेंज होणार, इथे याच्यापेक्षा छोटी अँप्लिट्यूड असणार. हा पण ऑप्शन नाही. फक्त एक फ्रिक्वेन्सी, हा एक करेक्ट ऑप्शन आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे असतं 1/t. एक सायकल कंप्लीट व्हायला किती टाइम लागला, तर इथे सायकल इथे मोठी आहे, इथे छोटी आहे, पण ही जर एका सेकंदात कंप्लीट झाली तर ही पण एकाच सेकंदात कंप्लीट होती, सेम टाइम मध्ये. जो पण टाइम लागला असेल ह्या वेव्हला इथे एक सायकल कंप्लीट करायला, तितकाच टाइम इथे पण लागतो. फक्त डिस्टन्स छोटा झालाय, वेव्हलेंथ छोटी झाली, तर तो इथे कव्हर करायला समजा 1 सेकंद लावला ना, तर हा ह्या एका सेकंदात पोहोचतो, फक्त अंतर कमी कव्हर करतो, तो त्याची स्पीड कमी होते, तर फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. तर हा ऑप्शन त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे.